नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्य शासनाकडून कर्जमाफी तरी जाहीर करण्यात आली, परंतु शेतकऱ्यांच्या कमेंट म्हणतायत धान बोनसवर बोला. शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत की प्रतिवर्षीप्रमाणे जो दिला जाणारा धान बोनस आहे तो धान बोनस यावेळेस देण्यात आलेला नाही आहे. धान चुकाऱ्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. काही शेतकऱ्यांना धान चुकारे मिळाले, अजूनही काही शेतकरी धान चुकाऱ्यापासूनही वंचित आहेत. आणि या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राज्य सरकारने केलेली कर्जमाफी असो, त्या सर्व गोष्टीच्या गोंधळामध्ये पीक विमा असो, या सर्व गोष्टीच्या गोंधळामध्ये जो नियमितपणे दिला जाणारा जो धान बोनस आहे तो धान बोनस कुठे गेला? धान बोनस कधी वाटप होणार? धान बोनसला राज्य शासन उशीर का करते? या सर्व प्रश्नांची उकल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केली जाणार आहे. मित्रांनो, प्रत्येकांनाच अपेक्षा असते की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धान बोनस दिला जावा. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की यावेळेस राज्य शासन धान बोनससाठी टाळाटाळ करते. राज्य शासनाची परिस्थिती तुम्ही समजू शकता, कारण अतिवृष्टीचं संकट, त्याच्यानंतर पीक विमा वाटप, आता कर्जमाफी, या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांनाच अपेक्षा आहे की धान बोनस कधी मिळणार. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण कर्जमाफीसाठी मागणी करतो, पीक विम्याची मागणी करतो, तशीच मागणी धान बोनसचीही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून करणं अपेक्षित असतं. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये धानाचे शेतकरी आहेत, ज्या ज्या तालुक्यामध्ये धानाचे शेतकरी आहेत, त्या त्या तालुक्याचे खासदार असो, आमदार असो, यांच्याकडून जास्तीत जास्त प्रेशर सरकारवर आणणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडे वारंवार मागणी करणं गरजेचं असतं. जरी मागणी केली तर त्या मागणीचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं. या सर्व गोष्टी कंटिन्यूरित्या केल्यानंतर निश्चित राज्य सरकारही त्याकडे लक्ष देत असतं. परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच सांगितलेलं होतं की निश्चित आम्ही शेतकऱ्यांना धान बोनस देऊ. परवाच्या जेव्हा पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्येही त्यांनी स्पष्ट केलं की धान बोनसपेक्षाही धान चुकारे महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी आम्ही निधी रिलीज करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं राज्य शासनाकडून प्रक्रिया सुरूच असतात. विषय असतो निधीचा. त्यामुळं कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्यामध्ये धान बोनसला बगल देत त्यांनी धान चुकाऱ्यावर जास्त वेळ दिला आणि त्यामध्ये आली आता अजून कर्जमाफी. आता कर्जमाफीसाठी निधीचं नियोजन करणं, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं, याद्या तयार करणं, पात्र शेतकरी कोण आहे, प्रोत्साहन कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, या सर्व गोष्टीच्या प्रोसेसमध्ये आता सध्या राज्य सरकार आहे. त्यामुळं सध्या अद्याप कुठल्याही प्रकारची निधी मंजुरी धान बोनससाठी राज्य सरकारकडून केल्यात आलेली नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा, आपण GRची वाट पाहत होतो की GRमध्ये अशी काही गोष्ट येते का? कारण काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ज्या शेतकऱ्यांना धान बोनस मिळेल, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, त्या शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार नाही. मग आता कर्जमाफीमध्ये त्या पद्धतीचा उल्लेख राज्य शासनाकडून करण्यात आलेला नाही. कर्जमाफीमध्ये कसल्याही प्रकारचा धानाचा विषय त्याच्यामध्ये नव्हता, फक्त कर्जमाफीचा होता. जरी तो विषय नसला, शेतकरी मित्रांनो, आता खूप शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असतील की कर्जमाफीच्या GRमध्ये धान बोनसविषयी काय येईल का? कारण त्या GRमध्ये जर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल त्या शेतकऱ्यांना धान बोनस दिला जाणार नाही असा विषय येईल अशी अपेक्षा होती, परंतु तो विषय येण्याचा कारणच तिथे होऊ शकणार नाही. कारण राज्य सरकारचं मुख्य उद्दिष्ट सध्या त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे आहे. आणि आता कर्जमाफी करणे म्हणजे आता कमीत कमी 6 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या येणं बाकी आहेत. आणि या 6 जुलैपर्यंत आता याच्यामध्ये OTSवाला शेतकरी किती आहे, 2 लाखाच्या वरला शेतकरी किती आहे, त्याचबरोबर रेग्युलर शेतकरीची संख्या किती आहे, थकीत शेतकऱ्यांची संख्या किती आहे, 2019मधील शेतकऱ्यांची संख्या किती आहे, या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीला कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी सध्या लागू शकतो. आणि यामध्ये हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी जरी धाना उत्पादक
जिल्ह्यातील जरी असले तर त्यामध्ये त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार आहे, प्रोत्साहनचा लाभ किती मिळणार आहे, OTSचा लाभ किती मिळणार आहे, या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता धान बोनसचं उद्दिष्ट तयार केलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्या राज्य शासनाकडून कुठलीही धान बोनसबाबत अपडेट नसली, मंजुरी जरी नसली तर निश्चित राज्य शासनाकडून दिलेला शब्द पाळला जाऊ शकतो. परंतु या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये या गोष्टीचा सध्या पाठपुरावा केला जाऊ शकत नाही. धान बोनसबाबत कुठलीही अपडेट या कर्जमाफीच्या पिरियडमध्ये तर येऊ शकेल असं वाटत नाही. कारण जर राज्य सरकारचं धोरण जर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल त्या शेतकऱ्यांना धान बोनस द्यायचा नसेलच तर आपल्याला 6 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे धान बोनसची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. त्यामुळं सध्या निधी वितरणाची प्रक्रिया असो, निधी मंजुरीची प्रक्रिया असो, धान बोनस कर्जमाफीमध्ये शेतकरी किती सापडतात, या सर्व प्रक्रिया होणं बाकी आहे अजून. आणि जेव्हा राज्य शासनाकडून कर्जमाफीच्या याद्या जाहीर करण्यात येतील, त्याच्यामध्ये थकीत शेतकरी असो, रेग्युलर शेतकरी असतो, OTS शेतकरी असो, या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर धान बोनसच्या वितरणाची प्रक्रिया नंतर ठरू शकते. त्यामुळे आता आपल्याला सध्या तरी जो राज्य शासनाकडून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामध्ये कर्जमाफीमध्ये किती शेतकरी पात्र होतील या गोष्टीवर सध्या राज्य शासनाचा जोर आहे. त्यामुळं राज्य शासन सध्या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेलं असल्यामुळं कमीत कमी 6 जुलैपर्यंत तरी शेतकऱ्यांना धान बोनसबाबत अपडेट येईल असं वाटत नाही. जर अपडेट आली तर निश्चित आपण त्याबाबत माहिती देऊच. परंतु आता सध्या राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या गर्दीत अडकल्यामुळं कर्जमाफीच्या प्रक्रियामध्ये किती शेतकरी पात्र होतात या गोष्टीमध्ये अडकल्यामुळं सध्या धान बोनसला सध्या राज्य शासनाकडून बगल देण्याचा प्रकार चालला. त्यामुळं निधी प्रक्रिया सध्या संपूर्ण निधी प्रक्रिया राज्य शासनाकडून ही धान बोनस कर्जमाफीवर आहे. त्यामुळं या सर्व गोंधळामध्ये धान बोनसची वितरणाची प्रक्रिया होऊ शकणार नाही. कारण आता विषय या अगोदरही त्यांनी स्वतः लोकप्रतिनिधी सांगितलेला आहे की धान बोनस आणि कर्जमाफी, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल त्या शेतकऱ्यांना धान बोनस नाही, हा जर नियम राज्य शासनाकडून तंतोतंत पाळण्याचा प्रकार जर असेल तर निश्चित कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण हो अगर न हो, कमीत कमी कर्जमाफीच्या याद्या येणं गरजेच्या आहेत. कर्जमाफीच्या याद्या आल्यानंतरच धान वितरणाची प्रक्रिया नंतर ठरू शकते आणि ती प्रक्रिया ठरल्यानंतरच राज्य शासनाकडून मग धान बोनससाठी किती पात्र शेतकरी आहेत याबाबत अपडेट येऊ शकते. त्यामुळे सध्या खूप शेतकऱ्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप कमेंट आहेत की धान बोनसवर बोला, धान बोनसवर व्हिडिओ करा, धान बोनसचं काय झालं, असं खूप शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंटला एक उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला. कारण तुम्हाला सर्वांनाच या कर्जमाफीची प्रक्रिया होईपर्यंत थांबावंच लागेल. कारण त्याबाबत अजून कुठलीही अपडेट नाही, निधी मंजूर नाही, राज्य शासनाकडून कुठलंही सध्या तरी धोरण नाही. कमीत कमी 6 जुलैला याद्या येतील कर्जमाफीच्या असं बोललं जातं आहे. 6 जुलैपर्यंत याद्या येईपर्यंत कमीत कमी राज्य शासनाकडून धान वितरणाची प्रक्रिया होऊ शकेल असं वाटत नाही. त्यामुळे आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल 6 जुलैपर्यंत तरी. परंतु ज्यावेळेस कर्जमाफीच्या याद्या जरी 6 जुलैच्या अगोदरी जरी जाहीर झाल्या त्याच्यानंतर धान बोनसबाबत राज्य सरकार निश्चित विचार करू शकतं आणि त्याबाबत अपडेट देऊ शकतं व त्यासाठी निधी मंजूर केला जाऊ शकतो. त्यामुळे खूप शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या की धान बोनसबाबत काय झालं, तर अजून कर्जमाफीची प्रक्रिया होईपर्यंत तरी धान बोनसबाबत अपडेट येऊ शकणार नाही असं वाटतंय. निश्चित अपडेट येईल, काळजी करू नका. राज्य शासनाकडून धान बोनस दिला जाणार आहे असं स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे धान बोनस मिळणार, परंतु वेळेवर मिळणार नाही. त्यामुळं ज्या शेतकरी धान बोनसची प्रतीक्षा करत आहेत त्या शेतकऱ्यांना कमीत कमी कर्जमाफी पूर्ण होईपर्यंत तरी धान बोनसची वाटच पाहावी लागणार आहे. याबाबत काही जर अपडेट असेल, याबाबत काही तुमच्या शंका असतील तर निश्चित कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करून व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.